रेणुका देवीचे चांगले मी तुम्हाला घेऊन जाणार आहे माहूरगडला रेणुका देवीच्या मंदिरामध्ये. ॲक्च्युली हा बघा, हा रायडिंग जॅकेट राजने गिफ्ट केलं आहे बरं का मला. जे मागे बघताय मातृतीर्थ गुरुद्वारामध्ये जो प्रसाद मिळतो ना, खूप छान. मगाची गंमत दाखवायची राहिली. हा बघा माझा मोबाईल व्हेंटिलेटरवरती. इकडे सगळं हे ठेवून दिलेलं आहे, जॅकेट वगैरे. तेवढं दादांनी मदत केली मला, तरी सगळं घालून वरती जायचं म्हणजे अवघड काम आहे. सकाळी सकाळी पालखीचं पण दर्शन झालेलं आहे. वा, अगदी भक्तिमय वातावरण सकाळी सकाळी, खूप छान. जय हरी विठ्ठल. नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि ॲज युज्युअल आपण आता निघालेलो आहोत रायडिंगला. पण आता तुम्हाला कळालंच असेल आपण कुठे चाललो आहे ते. मॅप लावलेला आहे. घरापासून आपलं जिथे आपण आता जाणार आहोत तिथलं जे डिस्टन्स आहे 550 किलोमीटर्स आणि 11 तासाचं ट्रॅव्हलिंग आहे आपल्याला इथून. त्याच्यामध्ये आता ट्रॅफिक कसं असेल काय असेल, आता निघाल्यापासून तर भरपूर ट्रॅफिक लागलेलं आहे. आपण रूट जो ठरवलेला आहे तो ठरवलेला आहे आळंदी मरकळ रोड. आपण तिथून जाऊ शिक्रापूरला आणि मग तिथून पुढे. आता आपण जवळपास आलो आहे आळंदीमध्ये. इकडे काहीतरी यात्रा वगैरे असावी कदाचित, कारण की तिकडे जायला बंदी सांगितली. तशा गाड्या सोडतात आहेत पण पोलीस बंदोबस्त फुल आहे. हे बघा इकडे आळंदी आणि सगळे भक्तजन जमले आहेत तिकडे आळंदीमध्ये. आणि तुम्हाला जर ऐकायला येत असेल तर भजनही चालू आहे, भजन कीर्तन. इकडे अहमदनगर, क्षेत्र निवासा, क्षेत्र शिर्डी, पैठण. आपल्याला जायचं आहे लेफ्ट साईडला. भयंकर ट्रॅफिक लागली, भयंकर म्हणजे ट्रक जास्त होते या रोडला. त्याच्यामध्ये हा वन वे रोड असल्यामुळे, वन वे म्हणजे सिंगल रोड असल्यामुळे. चला आपण आता आपल्या मार्गाला लागलेलो आहे. मेन नवीन मोबाईल होल्डर, नवीन रायडिंग जॅकेट. ॲक्च्युली हा बघा, हा रायडिंग जॅकेट राजने गिफ्ट केलं आहे बरं का मला. मी खरं तर सांगायचं राहून गेलं. मी रोहन ज्ञानदेव जंगम आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती. आपण चाललो आहोत फिरायला आणि ॲक्च्युली आज राज नाही आहे तुमच्यासोबत, आज मी आहे. मी तुम्हाला घेऊन जाणार आहे माहूरगडला रेणुका देवीच्या मंदिरामध्ये. खूप दिवसापासून चाललंच होतं माझं जायचं आहे. आज चान्स मिळाला थोडक्यात म्हणायचं तर. म्हटलं चला निघालोच आहे तर तुम्हालाही सोबत घेऊन जाऊया. राज नाही आहे म्हणून काय झालं, मी माझ्यासोबत घेऊन जातो तुम्हाला. मी जनरली फिरत असतो बाहेर, म्हणजे रायडिंग वगैरे चालू असते माझी, पण मी जनरली व्लॉग नाही बनवत. ते सगळं काम राजच करतो. पण यावेळी म्हटलं थोडंसं चेंज काहीतरी, म्हणून त्याला म्हटलं मी यावेळी व्लॉग बनवतो. आणि त्याच्यामध्ये मी ब्लॉग बनवणार म्हणून राजने खास स्पेशल माझ्यासाठी सरप्राईज म्हणून हे जॅकेट गिफ्ट केलं त्याने मला, जे की तो कालच घेऊन आलेला. आणि खूप छान आहे, मला खूप आवडलं. नेक्स्ट टाईम असंच काहीतरी सांगेल राजला की मी कुठेतरी रायडिंगला जातो आहे, सांगेल व्लॉग बनवतो आहे, म्हणजे अजून काहीतरी तो गिफ्ट करण्याचा प्लॅन करेल. जस्ट किडिंग. आमचं रातचं आणि आमचं असं चालूच असतं काही ना काहीतरी. आम्ही एकमेकांना असे गिफ्ट आणि सरप्राईजेस देतच असतो. त्याच्यामध्ये ॲक्च्युली पूर्ण फॅमिली इन्वॉल्व असते, कारण की आम्ही चौघांमध्ये जो मोस्टली आम्हाला सगळ्यांना एकमेकांचं म्हणजे काय गिफ्ट द्यायचं ते ऑलरेडी सगळ्यांना माहिती असतं. फक्त असं असतं की सांगायचं नाही आहे.
आता आपण माहूरगड म्हणजेच रेणुका देवीच्या मंदिरात जाणार आहोत दर्शनासाठी, पण त्याच्यामध्ये आजचा दिवस आपला पूर्णच्या पूर्ण ट्रॅव्हलिंगमध्येच जाणार आहे. आत्ता आपण पारनेर क्रॉस केलं आहे, सुपा पारनेर, आणि याचबरोबर आपल्या राईडचे 100 किलोमीटर पूर्ण झालेले आहेत. तिकडे मस्त पवनचक्की आहे. आपण एका ब्रिजवरती आहे आता. माहिती नाही आहे कोणता ब्रिज आहे, पण छान वाटलं, म्हटलं दाखव तुम्हाला, नाही का. इकडे मस्त शहा डोंगर आहे, वरती वीरभद्र स्वामींचं मंदिर आहे. तिथी वगैरे धरून कार्यक्रम असतो, खूप छान कार्यक्रम असतो बघण्यासारखा. कधी जर तुम्हाला चान्स मिळाला तर नक्की येऊन जा इकडे. थोडंसं चहा नाश्ता करून झालेला आहे. इथून आपल्याला अजून 8 तास लागणार आहेत, 8 तास. थोडासा नाश्ता केला, कॉफी घेतली, पावर आली थोडी म्हणजे जास्त पावर आली उलट आता. उत्तरेश्वर देवस्थान करंजी, वा खूप छान. कळस बघा ना किती छान आहे. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. हे जसे 55,000 पूर्ण झालेले आहेत, तसेच आजचे आपल्या राईडचे 200 किलोमीटरसुद्धा पूर्ण झालेले आहेत. रस्ता म्हणाल ना तर एक नंबर रोड आहे, एक नंबर. फक्त सिंगल आहे म्हणून थोडासा प्रॉब्लेम, कारण की ते समोरचे ओव्हरटेक टाकताना बघा जसं काही तुम्हाला दिसतंय, हे असे ह्या लेनमध्ये येतात आहेत, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम. मोठा देवीचं जे स्थान आहे ते ह्याच रोडला लागतं. ते आता मागे गेलं एक 2-3 किलोमीटर राईट साईडला. तसेच मढीसुद्धा ह्याच साईडला लागते. मढीचं आपलं कानिफनाथांचं जे मढीचं जे स्थान आहे ते ह्याच साईडला, ह्याच रोडवरती आहे. अजून आपल्याला जायचं आहे 360 किलोमीटर. हमको सिर्फ रास्ता अच्छा चाहिए, बाकी किधर से भी घुमाओ हमको चलेगा. आजोबा निवांत बसलेत. मी आता मेन रोडलाच थांबलेलो आहे. म्हटलं थोडासा ब्रेक घ्यावा आता. खूप वेळापासून चालू होतं, पण प्रॉब्लेम काय आहे इकडे, माझा अर्ध्यापेक्षा जास्त वेळ तर असा गेला की अरे चांगला रस्ता आला, पळवा पळवा पळवा, आणि मध्येच अरे खराब रस्ता आला, ब्रेक दाबा. दुसरं काहीच काम झालं नाही सध्या, कारण की रस्त्याचं काम चालू आहे. हा एवढा पॅच खूप छान आहे बघा. मी का थांबलो इथे माहिती आहे का, मला काहीतरी दाखवायचं आहे. माझ्या बॅक साईडला बघा पूर्ण कापसाची शेती, पूर्ण कापसाची शेती आहे. इकडे गाडी बघा किती मस्त छान दिसते. पटकन रस्ता क्रॉस करतो. टॉप बॉक्स लावलेला आहे आणि इतकी छान लुक दिसतो ना गाडीचा, काय सांगू तुम्हाला. आलोय तर इथे मला बालाजी लांडगे म्हणून भेटलेले आहेत, हे मित्र झालेले आहेत माझे. हे आपले ॲक्च्युली महेशदादा लांडगे यांचे नातेवाईक लागतात बरं का. हे ढालेगावमध्ये यांचं हे हॉटेल आहे मोरेश्वर म्हणून. कधी इकडे आलेत ह्या रूटला तर नक्की या, व्हिजिट करा इकडे. बरं चला येऊ का दादा. मिसळ खूप छान होती बरं का. माहूरगडावरती जाण्यासाठी 2 रूट आहेत. एकतर नांदेडला बायपास करून जातो आणि वाया नांदेड जातो. आपण वाया नांदेड जाऊयात. शेती जोरदार आहे इकडे. महत्त्वाचं म्हणजे काय, असा प्लेन सरफेस असल्यामुळे शेती छान आहे इकडे. पर्यंत नजर जाईल तिथपर्यंत कापूसच कापूस. पण इकडे बघाल तर पूर्ण फक्त शेती शेती, कापूस कापूस कापूस. भाई आज ऑमलेट नहीं बनाऊंगा, आज तेल का ऑमलेट बनाऊंगा. होय 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 होय. मोबाईल होल्डरमधून खाली पडून गेला आणि पडला तो बरोबर त्या इथं कॉर्नरवरतीच पडला आहे बघा. इथं दिसत असेल तुम्हाला, इथं कॉर्नरवरती पडला, जेणेकरून त्याचा डिस्प्ले गेला आहे. तर डिस्प्ले उडला आहे. मोबाईलची प्रोसेसिंग पूर्ण चालू आहे आता. थँक गॉड की वॉच कनेक्टेड आहे, वॉचनी मॅप दिसतो आहे.
हेडफोन कनेक्टेड आहेत त्यामुळं कॉल होतो आहे. जस्ट रातचाच फोन आला होता, त्याच्याशीच बोलत होतो. त्याला सांगितलं, किस्सा झाला मोबाईलचा. आता नांदेडला तर चाललो आहे. लेट्स सी, नांदेडला तर जाऊन बघू काय करता येते ते. महाराजांचा पुतळा. फायनली आपल्याला मोबाईलचं डिस्प्लेचं काम झालेलं आहे. 3 स्टार कम्युनिकेशन म्हणून आहेत, त्यांच्याकडे लकीली अवेलेबल होता. म्हटलं ठीक आहे, तर होत असेल तर प्रॉब्लेम नाही, नाही का. रिपेअरिंगसाठी फेमस एरिया आहे नांदेडचा. आता जेवढं फिरलो ना मी तेवढ्यावरून अंदाज आलेला आहे. इकडे टी व्ही चालू आहे पण नॉर्मल स्क्रीन आहे. मागाशी गंमत दाखवायची राहिली. हा बघा माझा मोबाईल व्हेंटिलेटरवरती. आता इकडे ॲक्च्युली स्क्रीन कार्ड आहे वरती, त्यामुळे थोडंसं टच स्क्रीनला प्रॉब्लेम होते, पण वर्किंग आहे. फक्त ज्यांनी रिपेअर केलं तर म्हटलं सकाळपर्यंत ठेवा आहे असं, त्यामुळे रात्रभर मोबाईल व्हेंटिलेटरवरती राहणार आहे. फायनली आपली थाळी आलेली आहे. सर थाळी खूप छान होती बरं का. आणि मी सांगेल चॅनलवाल्यांना, पण कधी कोण इकडे आलं नांदेडला ना तर नक्की येतील इकडे. गुरुब्रह्म हॉटेल. येस. आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि इकडे स्टेचं वगैरे असेल तर मी तुम्हाला इकडे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक ठेवून देईल. आणि काय असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून डायरेक्ट व्हिजिट घेऊ शकता. इवन तुम्ही बुकिंगही करू शकता. भयंकर थकलेलं आहे. आता खूप छान असं जेवण केलेलं आहे. थाली पण पाहिली असेल तुम्ही, खूप छान होती थाली. चलो बाय बाय, गुड नाईट. The next morning. नमस्कार मित्रांनो, हा बघा तयार झालो मी, जायचं आहे गुरुद्वारासाठी. आपण निघूयात. ह्या बाजूला असणार आहे गुरुद्वारा. सकाळी 5:30-6ला उठलो आहे. आता अगोदर दर्शन घेऊ, मग थोडा नाश्ता वगैरे करू. गाडीवरती टॉप बॉक्स लावला की निघालो पुढच्या प्रवासाला. एवढी जास्त थंडी आहे की इकडे शेकोटी चालू आहे. हो का? पण थोडी कमीच आहे. पुण्याला थोडी जास्त आहे. नाही, छान 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 आहे बघा, मस्त शेकोटी चालू आहे. येस, होऊ द्या तुमचं निवांत. काय? अच्छा अच्छा अच्छा, इकडे आंदोलन चालू आहे का? ओके ओके ओके. पाच, मी सांगतो, नक्कीच सांगतोय. तुमचे शब्द पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोहोचवतो. येस, गुड मॉर्निंग. आंदोलन चालू आहे, त्यांचे काहीतरी मागण्या वगैरे आहेत, तिथे गव्हर्नमेंटने लक्ष दिलं पाहिजे. तर त्यासाठी, आणि मी आशा करतो सरकार तिथे लक्ष नक्की देईल. नाश्त्याची तयारी. पराठे काय खमंग गावा सुटलं आहे. सगळीकडे दुकान आहेत. इतकं सुंदर दिसतंय ना. एक नंबर गेटमधून आलो आहे दर्शन करू. खूप छान असं दर्शन झालेलं आहे. आणि गेलो तेव्हा त्यांचा पाठ पण चालू झाला, खूप छान होतं. मग एक 10-15 मिनटं थांबलो होतो मस्त छान वातावरणामध्ये. नांदेडमध्ये सकाळ एकदम छान झालेली आहे. आता आपण निघूयात. गुरुद्वारामध्ये जो प्रसाद मिळतो ना, खूप छान. थँक्यू. तर मी पटकन नाश्ता करतो आणि पुढे भेटतो तुम्हाला. ओम नमः शिवाय. राज जंगम ब्लॉग्स. अभी तो जा रहा हूँ एक जगह पे, माहौरगढ़ करके. हाँ बराबर. यस, ये वाला. चलिए बाय बाय. बाल विकास प्रकल्प, नागरी प्रकल्प नांदेड सड चा बालक दिन. इकडे रॅली चालू आहे, तर पुढच्या लोकांनी सिग्नल सुटलेला पण पाहिला नाही, ते तसेच थांबलेत. चला आपण निघालो इथून आता
रस्ता फुल मोकळा आहे, त्यामुळे काही टेन्शनच नाही आहे. मजा आली. आणि अजून मजा येणार आहे कारण की आपण चाललो आहोत माहूरगडला रेणुका देवीच्या दर्शनासाठी. आणि ह्याला मूळ शक्तिपीठ असंही म्हणतात. मान्यता अशी आहे की जेव्हा भगवान परशुराम इथे आले तेव्हा त्यांना दर्शन देण्यासाठी देवी प्रकट झाली होती इथे. तेच हे शक्तिपीठ प्रसिद्ध झालं पुढे. आत्तापर्यंतचा व्लॉग कसा वाटला तुम्हाला ते नक्की कमेंट करा. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला. हे माझ्या मागे बघताय मातृतीर्थ. भगवान परशुरामांनी त्यांच्या आईसाठी म्हणजे पृथ्वीमध्ये बाण मारला होता तेव्हा इथे पाताळगंगा प्रकट झाली होती. आणि त्यातूनच हे छोटं कुंड तयार झालं. छोटं म्हणण्यापेक्षा खूप मोठं कुंड आहे, पण म्हणतात की ते छोटं कुंड तयार झालं ते हे. खूप महत्त्व आहे ह्या मातृतीर्थाचं. शेवाळ तळं पण म्हणतात. वडाचं झाड, त्या पारंब्या बघा किती मोठ्या आहेत. आता आपण जाऊयात वरती रेणुका मातेच्या मंदिराकडे. मातेचं दर्शन घेण्याच्या अगोदर इथे आपल्याला येणं गरजेचं असतं. दादांचं 53 नंबरचं शॉप पान तांबूळचं आहे आणि इकडे लिंबू सरबतचं आहे. जे काय एक लिंबू सरबत घेतलेलं आहे, इकडे ओटी पण घेतलेली आहे आईसाठी. आणि सगळं इकडे दादांच्या इकडे सगळं हे ठेवून दिलेलं आहे, जॅकेट वगैरे. तेवढं दादांनी मदत केली बोलायला. तरी सगळं घालून वरती जायचं म्हणजे अवघड काम आहे. इथून आता नवीन पायऱ्या केलेल्या आहेत, त्यात जवळपास 150 पायऱ्या आहेत. पायऱ्या चढून वरती जायचं आहे आणि एवढं जॅकेट वगैरे घालून जाणं अशक्य आहे. त्यात दादा म्हटले ठेवायचे, म्हटलं बेस्ट काम झालं. म्हटलं आता मस्त लिंबू सरबत घेऊयात आणि जाऊयात आईच्या दर्शनासाठी. नुसत्या देवीसाठी ओटी घेतलेली आहे, रेणुका देवीचे चांग भले. असं पालखीतून तुम्ही येऊ जा करू शकता. आणि एक छान काम असं आहे की इथे वरती बघा पत्र्याचा शेड आहे, पूर्ण शेड आहे. त्यामुळं कोणत्याही पद्धतीत ऊन लागण्याचं टेन्शन नाही, तुम्ही निवांत चालू शकता. इकडे दर्शनाची लाईन चालू आहे. A few moments later. दर्शन करून झालेलं आहे मस्त, खूप छान असं दर्शन झालेलं आहे. फक्त काय इथे काय असते प्रोसेस माहिती आहे का, खाण्याची पानं असतात ते मिळतात, तर ती अशी इथे बघायचं प्लास्टिकच्या पिशवीमध्ये दिसेल तसे बारीक करून घ्यायचे असतात तिथे. त्यानंतरच ते पुढे देवीला व्हायचे असतात. आणि मग ते देवीला व्हायल्यानंतर त्यातले थोडेसे हे प्रसाद म्हणून आपल्याला घरी देतात, म्हणजे प्रसाद म्हणून आपल्याला देतात. ते रेणुका मातेचे चांग भले. हे कुटण्याचं काम चालू आहे, की असे पान कुटून घ्यायचं आणि मग तसं असं हे प्रसाद म्हणून तुम्हाला मिळतो. चला, इथलं दर्शन झालेलं आहे. आता पुढे जायचं आहे आपल्याला. दत्तांचं मंदिर आहे तिथे जायचं आहे. इकडे भगवान परशुरामांचं मंदिर आहे आणि इथूनच वरती पायऱ्या जातात. चला, दर्शन करून झालेलं आहे. भगवान परशुरामांचं पण दर्शन करून झालेलं आहे. हा दत्तशिखरकडे जाण्याचा रस्ता थोडंसं चढ लागतो, पण रस्ता बहुतेक इकडे वरपर्यंत जातो मंदिरापर्यंत. ओम श्री गुरुदेव दत्त. आपलं इथलं दर्शन झालेलं आहे. आता इथून आपण निघालो आहे परतीच्या प्रवासासाठी. आता 3 वाजलेले आहेत. आपलं ॲप्रॉक्सिमेट ट्रॅव्हलिंग झालेलं आहे 1200 किलोमीटरचं. आणि आपण काल आणि जाताना आणि येताना नॉनस्टॉप राईड मारलेले आहेत जवळपास. आणि कालचं तर थोडंसं जास्त झालं कारण की आळंदीमध्ये थोडीशी ट्रॅफिक असल्यामुळे फिरून आलो त्यामुळे.
आणि खरं तर मी जे स्टार्टिंगला बोललो होतो तुम्हाला की मी राजला मुद्दामून सांगेल नेक्स्ट टाईमला की काहीतरी मी कुठेतरी व्लॉग बनवण्यासाठी जाईल, त्या टायमाला तो काहीतरी गिफ्ट करेल. पण ॲक्च्युली गंमत अशी झाली की जसं त्यांना घरी कळालं की मोबाईल पडला आणि डिस्प्ले गेलेला आहे आणि थोडंसं प्रॉब्लेम झाला वगैरे, तर मी ॲक्च्युली काय झालं माझ्यासाठी त्यांनी ऑलरेडी सरप्राईज घेऊन ठेवला. आणि मी म्हणजे काल आलो तर ते आम्ही शूट नाही घेत बसलो, आम्ही तेच त्याच्यामध्येच माझा वेळ निघून गेला. तर एक सरप्राईज भेटलं आहे मला काल, म्हणजे मम्मी पप्पा आणि राजकडून. मी येण्याच्या अगोदरच त्यांनी प्लॅन करून ठेवला. आणि सरप्राईज जसं की तुम्हाला पण कळेलच काय आहे ते, पण मी सांगतो बघा, तुम्हाला दाखवतो डायरेक्ट. हे बघा इकडे S25 अल्ट्रा आलेला आहे. आणि हा बघा, हा इकडे पूर्ण रेडी करून ठेवलेला आहे त्याने. म्हणजे माझ्यासाठी असं काही त्यांनी ठेवलंच नाही आहे की हे घ्यायचं आहे, फक्त सिम कार्ड टाकण्याचं प्लॅनिंग होता. ते पण आल्यानंतर मोबाईल घेऊन त्यांनी तेही सगळं क्लिअर करून ठेवलं आहे. हे सरप्राईज भेटलेलं आहे मला, जोरदार असं सरप्राईज भेटलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे याच पूर्ण म्हणजे या पूर्ण जर्नीमध्ये एक मोबाईल, म्हणजे एका मोबाईलने त्रास दिला तर एक नवीन मोबाईल आलेला आहे. खूप छान झालेलं आहे, जर्नी पण खूप छान झाली. आणि एंडिंग तर आता म्हणजे ह्या व्लॉगची एंडिंग ॲक्च्युली खूप बेस्ट झालेली आहे माझ्यासाठी. सरप्राईजवर सरप्राईज भेटलेले आहेत. तर आता असंच प्रेम करत राहा. आणि हा व्लॉग कसा वाटला तुम्ही नक्की सांगा. आणि मी पूर्ण जर्नी तुम्हाला दाखवलेली आहे, तुम्हाला कशी वाटली ते पूर्ण कमेंट करा आणि सांगा. चॅनलवरती नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा. तुमचं प्रेम असंच राहू द्या आमच्यावरती. आणि आपण भेटूयात नवीन जर्नीमध्ये. का तोपर्यंत बाय बाय, मस्त मजा करा, धिंगाणा करा.